मुंबई मधले लोक गरीब नसतात, ते वेळेने गरीब असतात. हाय राजू, नॉर्मल जॉब नॉर्मल पगार, पण प्रॉब्लेम नॉर्मल नाही. ऑफिस 10ला असतं पण तो घराबाहेर 7ला पडतो. डिस्टन्स जास्त नाही, ट्रॅफिक खूप आहे. दररोज 2 तास प्रवासात जातात, दर महिन्याला 60 तास आणि दरवर्षी आयुष्यातले 30 दिवस. मग हळूहळू शहर बदलायला लागलं, नवे फ्लायओव्हर आले, मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढली, एक्सप्रेस कॉरिडॉर सुरू झाले. ही कामं काय अचानक झाली नाही, शहराला दिशा मिळाली जेव्हा देवाभाऊ यांचं नेतृत्व आणि बीजेपीची डबल इंजिनची सरकार कामाला लागली. तोच राजू, तोच जॉब आणि तेच अंतर, फरक फक्त वेळेचा. आता तो लवकर घरी पोहोचतो, मुलांसोबत जेवतो, थोडा वेळ स्वतःसाठीही जगतो. हे फक्त कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन बद्दल नाही, हे फक्त डेव्हलपमेंट बद्दलही नाही, हे आपल्याला परत मिळालेल्या आयुष्याबद्दल, वेळेबद्दल आहे. वर्ल्ड क्लास मोबिलिटी म्हणजे शहर वेगाने धावणं नाही, तर लोकांना श्वास घ्यायला वेळ देणं आहे. तुमचा ट्रॅव्हलिंग मध्ये किती वेळ जातो कमेंट करून नक्कीच सांगा.